नमस्कार मित्रांनो, "वी न दोघातली ही तुटेनाच्या" रिव्ह्यू एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. "वी न दोघातली ही तुटेनाचा" आजचा एपिसोड खूपच दुःखद असणार आहे. समर आणि स्वानंदीला वेगळं करण्यासाठी मल्लिका आणि अंशुमनने मिळून नवीन कट रचलाय. त्याचा परिणाम थेट स्वानंदीच्या वडिलांवर झालाय. त्यांची तब्येत खालावून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आहे. नक्की काय झालंय चला बघूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत की स्वानंदीच्या बाबांकडे सुश आणि अंशुमन आलेले असतो. तिथे स्वानंदीचा भाऊ आणि वहिनी असे मिळून सगळेच जमून असतात. ते सुशला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण सुश काही ऐकायलाच तयार नसते. सुशसाठी स्वानंदीचे बाबा आणि आईमध्ये कडाक्याचं भांडण होतं, ज्यात तिचे बाबा बोलतात, तुझ्याबद्दल मी चांगला विचार करू शकत नाही, हे कळलं का तुला आता तरी? त्यावर तिची आई बोलते, मी तिला चिथावलं नाहीये, तिने लग्न ठरवलंय, मला कळवलं सुद्धा नाही, मला आपलं कळलं. बाबा बोलतात, अगं थांबवायचं ना, प्रोत्साहन कसलं देत बसलीस तिला? त्यावर आई बोलते, मी माझ्या मुलांच्या मर्जीबाहेर नसते. रोहनचं जेव्हा लग्न झालं त्यानं मला विचारलं, त्यावेळेस कुठे गेले होते तुमचे हे सगळे प्रश्न? मी चुकीची वाटते ना तुम्हाला? आयुष्यभर माझ्या चुका काढत राहा. आता मला कळायला लागलंय, आता मी हे असं केलं की तुम्ही काय बोलणार आहात, त्याच्यावर तुम्ही असे कसे रिॲक्ट करणार आहात, म्हणून मी सांगतच नाही. त्यावर स्वानंदीचे बाबा म्हणतात, स्वतःच्या पायावर असा धोंडा पाडून घ्यायचा? अगं स्वतःच्या मुलीचा तरी विचार करायचा होता. तुझी पोटची मुलगी आहे ना ती, का असं केलंस ग तू? तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. त्यावर मंदा म्हणते, स्वानंदीसाठी राजवाड्यांचं स्थळ आलं तेव्हा ते चांगलं स्थळ होतं. आता माझ्या मुलीसाठी राजवाड्यांचं स्थळ आलंय, तर ते वाईट स्थळ कसं? असं चांगलं आणि वाईट काय झालं बरं? मी माझ्या मुलांमध्ये भेदभाव करत नाही, तुम्ही करता. स्वानंदीचे बाबा म्हणतात, हा मुलगा समर राजवाड्यांच्या पासंगालाही पुरणार नाही. फरक आहे दोघांमध्ये खूप. त्यावर मंदा म्हणते, अहो माणसं वेगळी असतात, तुम्ही का विचार करत नाहीये मला सांगा, तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय आहे? मी या दोघांच्या लग्नाला हजर होते, साक्षीदार होते म्हणून तुमचा प्रॉब्लेम आहे, की सुष्मिताने अंशुमन बरोबर लग्न केलं म्हणून तुमचा प्रॉब्लेम आहे? का मी आणि सुष्मिताने तुम्हाला सांगितलंच नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे? मला फक्त एक सांगा, की सगळे प्रॉब्लेम जर माझ्यामुळे होणार असतील ना, तर तुम्ही एक मोठं काम करा, विष घ्या, मला द्या आणि मारून टाका. तुमचे सगळे प्रॉब्लेम अगदी मुळासकट नाहीसे होतील. सांगते बघा, चांगला उपाय आहे, करा. त्यावर अधीरा म्हणते, फॉर गॉड सेक दिस अंशुमन, का केलंस तू असं? सांग ना, कुणालाही न सांगता अचानक हे असं का करून आलास? आई अधीराला म्हणते, आलाय भाऊ, लग्न करून आलाय, तुझी ननंद लग्न करून आली आहे, त्यांचं स्वागत करायचं सोडून त्या आगीमध्ये तेल का ओततेस ग अधीरा? अधीरा म्हणते, यांचं स्वागत करू? आई, मुलींना त्रास देतो हा, या गोष्टीसाठी याचं स्वागत करू? हा काय आहे ना, हे मला खूप चांगलं माहित आहे. माझा भाऊ आहे, मला माहित आहे हा कसा आहे. ते खूप मुलींना फसवलंय आणि याला आयुष्यात दुसरं काहीच काम नाहीये. पिंट्या दादाने याला कामासाठी ऑफिसमध्ये बोलावलं, हेही याला धड नाही जमलं. तिथे पण याने घाण केली, माती खाल्ली, याचं स्वागत करायचं? तू खूप मोठी चूक केली आहेस. हे बोलताना मला अजिबात आनंद होत नाहीये. तुला कळतंय का सुश, तू फसली आहेस. तू यांच्याशी लग्न का केलं? जगातील सगळी मुलं संपली होती का तुला? त्यावर अंशुमन म्हणतो, रोहन, इट्स ओके, आमची सारखी भांडणं होतच असतात. जसं तुमच्या घरात आईने कोणीही काहीही केलं तरी ते चुकीचं वाटतं, तसं आमच्या घरात मी काहीही केलं तरी सगळ्यांना ते चुकीचंच वाटतं. अधीरा म्हणते, हा माझा सक्का भाऊ आहे, पण मला अजिबात आवडत नाही. पिंट्या दादा आवडतो, कारण तो चांगला आहे, तुझ्यासारखा नाहीये. तो लोकांशी खूप चांगला वागतो आणि स्पेशली स्त्रियांशी त्यांचा अपमान करत नाही, त्यांना रिस्पेक्टफुली वागवतो. तू कसा वागतोस लोकांशी, किती घाण वागतोस हे माहित आहे मला खूप चांगलं. तुझ्यात आणि त्यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे स्वतःची कंपॅरिझन तू पिंट्या दादाशी करू नको. त्यावर आई म्हणते, शांत राहा सगळे. तुझा भाऊ असेल पण इथे माझा जावई आहे. माझ्या जावयाला कोणीही काही बोललेलं मला आवडणार नाही.
त्यावर अधीरा म्हणते, अंशुमनने मुलींना फसवलंय, त्यांच्याशी प्रेमाची नाटकं केली, त्यांना खूप सारे गिफ्ट दिले आणि स्वतःचं काम झालं की त्यांना सोडून दिलंय. हा असा मुलगा आहे. आई म्हणते, हो पण लग्न नाही ना केलं कोणाशी. त्यावर अधीरा बोलते, आई पण तुम्ही हे जस्टिफिकेशन कसे देऊ शकता. त्यावर मंदा म्हणते, उलट ही वाईट गोष्ट आहे ना, त्या मुली पण वाईटच होत्या. माझी सुष्मिता तशी नाहीये. ती बोलली त्याला, प्रेम करतोयस ना, मग नुसतं फिरवणार नाही, लग्न कर. त्यानं लग्न केलं. त्यावर अधीरा म्हणते, तुम्ही दोघींनी पट्टी बांधली एका डोळ्यावर, किती खूप वाईट गोष्टी केल्या त्या याने, तुम्हाला दिसत नाहीये का. त्यावर मंदा म्हणते, हे बघ, सगळ्यांचा भूतकाळ असतो, आता ती माणसं कशी वागतात हे बघ. अंश आता रीतसर लग्न केलंय की नाही. त्यानंतर मंदा म्हणते, माझा जावई आणि मुलगी पहिल्यांदा घरात आले आहेत, मला हे असं काही नको घरामध्ये, आता जाऊ द्या. तुझं बोलणं आता त्यांना समजणारच नाही, भिंतीवर डोकं आपटू नको. सुश, हे बघ, तू जे लग्न केलेस म्हणजे तू जे मंगळसूत्र घातलंय ना, याचा अर्थ असा होत नाही की तुझं लागली लग्न झालंय अंशुमन सोबत. त्यावर सुश म्हणते, मी सांगितलं ना, मी साक्षीदार आहे या सगळ्यांची, मग का सारखं सारखं उलट तपास करतायत. म्हणजे 24 तासानंतर लागली आहे. तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर मी तुला दाखवून देते. मग काय, डायरेक्ट स्वानंदीच्या बाबांना चक्कर येते. ते खाली बसतात आणि त्यांना गरगरल्यासारखं होतो. त्यांची सगळी लक्षणं ही हार्ट अटॅक सारखी असतात. त्यांना लगेच रोहन हॉस्पिटलमध्ये दाखल करायला घेऊन जातो. आता काय होणार हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. अंशुमनमुळे आणि मल्लिकाच्या या सगळ्या खेळामुळे स्वानंदीच्या वडिलांना हॉस्पिटलाइज करावं लागलंय. याचा काय परिणाम होईल समर आणि स्वानंदीच्या जीवनावर हे बघणं खूपच मनोरंजक ठरणार आहे. त्यामुळे पुढचा एपिसोड बघायला विसरू नका.